श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. पुढील काही मिनिटे तुमच्या जीवनात चमत्कारिक आशीर्वाद देणारे ठरतील. पुढील काही मिनिटे तुम्हाला देवाचे बोल ऐकू येत आहेत. ते जेव्हा तुमच्या कानावर येतील तेव्हा तुमच्या मनातून ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल. तुम्हाला सुख, आनंद काही क्षण नाही तर अनंत काळापर्यंत प्राप्त होतील. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण कराल तर तुमच्या आयुष्यात अधिक सुख, संपन्नता येऊ लागेल. देव म्हणतात, बाळा, मी मुद्दाम आज तुझ्यापर्यंत आलो आहे. संदेश हा तर एक माध्यम आहे, म्हणूनच तुझ्यापर्यंत आलो आहे. या संदेशाचा स्वीकार मनपूर्वक कर, कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे. तुला वाटत आहे की खूप काही काळ असा गेला आहे ज्यात मी त्रास सहन केले आहे. काही दुःख, कुणाची बोलणी, कुणाचे आरोप, तर कुणाचे काही वादविवाद मी सहन केले आहे. परंतु देव माझी हाक ऐकत नाही. बाळा, इथेच तू चुकत आहेस. कारण तुझा देव तुला कधीही एकटं पडू देत नाही. तुझ्या आजूबाजूला मी अनेक संकेतही देत असतो. बाळा, मी तुझी काळजीही घेत असतो. तू जेव्हा जेव्हा एकटा पडला आहेस तेव्हा मी कुणाची तरी तुला मदत दिली आहे आणि तुझ्या त्या एकांतातही मी तुझ्या सोबत होतो. तुझ्या मनातून तुझ्याशी बोलत होतो. बाळा, मी तर तुझ्या मनातही आहे. जर तू मला या क्षणालाही प्राप्त करू इच्छित असशील तर माझे स्मरण कर. मी तुला ठायी ठायी प्राप्त होईल. जो कुणी मला शोधू इच्छितो त्याला मी प्राप्त होतो. तुमच्या मनापासून श्रद्धेने तुम्ही जेव्हा जेव्हा मला हाका मारता तेव्हा तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येत असतो. अगदी तुम्ही माझी आठवण करत असताना मी कधी संदेशाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असलेल्या मोबाईलवरून तुमच्याशी संवाद साधतो. कधी कधी मी तुमच्या मनातून तुमच्याशी संवाद साधतो. जर तुम्ही याचे अनुभव केले आहेत तर होय म्हणा. स्वामी शक्ती मला हवी आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रयत्नांना यश असते, म्हणूनच प्रयत्न करत राहा. सुखी जीवन, यशाची किंमत त्यांनाच कळते जे प्रयत्न करत असतात. ज्यांना प्रयत्नातून यश प्राप्त होते त्यांनाच त्यांची किंमतही जाणवते. त्यांना माहीत असते की ते त्यांनी कशा प्रकारे प्राप्त केले आहे. मला माहीत आहे की तुम्हीही ते यश प्राप्त करू इच्छिता. मग प्रयत्नांना चुकू नका. हवं असलेलं साध्य करण्यासाठी तुम्ही फक्त प्रयत्न करा. विश्वास देवावर ठेवा आणि आपले कर्म करत राहा. मग बघा, चमत्कारांचा पाऊस वर्षाव होईल. देव म्हणतात, बाळा, चुकूनही आपल्या कार्यांकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण या कर्मातूनच तुला पुढे जायचे आहे. तुला तो योग्य मान, सन्मान प्राप्त करायचा आहे. पुढील काही काळ तुमच्यासाठी इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे. तुम्ही जर आज स्वामी आईचे बोल ऐकत आहात तर तुमच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, भरभराट येत आहे. स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही अधिक भाग्यशाली ठराल. स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा, माझा देव महान, माझे देवाचे कार्य महान. देवाची दिव्य शक्ती सतत
प्रत्येक बाळासाठी कार्य करत असते. तो जो कोणी भक्त आहे त्याच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा हा संदेश आहे. जो कोणी श्रद्धेने हा ऐकत आहे त्यावर माझ्या कृपेचा वर्षाव होईल आणि त्याच्या जीवनातून तो अंधकार, त्या खूप काही कमतरता नाहीशा होऊ लागतील. तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील येणारा काळ तुमच्यासाठी आनंदाने भरलेला येत आहे. तुमच्या उणीवा कमी होतील आणि तुम्हाला सुख, संपन्नता याचा अनुभव येऊ लागेल. माझे कार्य योग्य वेळेवर असते. जे घडत असताना तुम्हाला उशीर वाटत जरी असेल तरीही ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही आशीर्वाद थांबले आहे असे मानून आपले कार्य थांबवू नका. आपली ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला शक्ती दिल्या जात आहे तेव्हा ती शक्ती स्वीकार करा, कारण ही दैवी ऊर्जा आहे. या ब्रह्मांडातून तुमच्यापर्यंत आलेला हा दिव्य तेजस्वी संदेश आहे जो तुम्ही ऐकत राहावा, कारण यामुळे तुमची ऊर्जा वाढवल्या जाणार आहे. तुमच्या जीवनातून त्या सर्व काही संघर्षांना थांबवण्यात येत आहे आणि तुमच्या वेदना, दुःख आणि खूप काही त्रास कमी करण्यात येत आहे. तुम्ही हा संदेश ऐकत असतानाच तुमच्या दिशेने काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या मार्गात मिळणार आहे. ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल. हा संदेश जो कोणी पुढील काही मिनिटे ऐकेल त्याच्या आयुष्यातून ते चिंतेचे सावट आणि खूप काही त्रास निघून जाणार आहेत. तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार करा. देव म्हणतात, तुझी बाजू मी राखत आहे. तुला ज्या ठिकाणी न्याय हवा आहे तो तुला नक्कीच मिळेल. तुझे यश धावत तुझ्या दिशेने येत आहे. तू फक्त प्रयत्न थांबवू नकोस. जे काही कार्य प्रारंभ केले आहे त्यात मन लाव. तुझे मन रमले की तुला कधी तो काळ निघून जाईल आणि यश तुला प्राप्त होईल हे ठाऊक देखील होणार नाही. बाळा, योगायोगाने हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. याला चमत्कारिक संदेश म्हणून स्वीकार कर, कारण तुझी ऊर्जा पवित्र होईल. तुझ्या मनातली भीती नष्ट होईल. तुझे दुःख, चिंता जळून नष्ट होतील. सर्व काही सुख तुला मिळणार आहे. या संदेशापर्यंत तेच पोहोचतील जे याला ऐकू शकतात, ज्यांच्यात ते सामर्थ्य शक्ती आहे. कारण देवाचे बोल, गुरुचे बोल ऐकण्यासाठी ते सामर्थ्य पाहिजे, ते बळ पाहिजे, ती श्रद्धा आणि भक्ती पाहिजे जी तुझ्यात मी पाहिली. म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. बाळा, मागील काळात तुम्ही जे काही त्रास सहन केले आहे, तुम्ही गुरुवर विश्वास ठेवून हा संदेश ऐकत आहात तर ऐकत राहा. तुम्हाला ज्यांनी कुणी त्रास दिले आहे, जे तुमचे शत्रू बनून तुमच्या समोर उभे आहे, ते आता तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात येणार आहे. त्यांच्या कृतींना तुमच्या गुरूंनी दुर्लक्षित केले नाही. आता याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्याजवळ एक आनंदाची बातमी येणार आहे. याच फोनवरून तुम्ही ती ऐकाल आणि आनंदी व्हाल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. पुढील काळ तुम्ही जो बघणार आहात तो आनंदाने जगाल, कारण देव तुमची चिंता कायमची संपवणार आहेत. पुढील 5 मिनिटे तुमच्यासाठी यशाने भरलेली आनंदाची असू शकतात. जर तुम्ही हा संदेश मनाने, श्रद्धेने स्वीकार करत असाल तर तुमच्या नशिबात सुद्धा चमत्कार घडतील. तुम्ही देवावर करत असलेला विश्वास कायम करा. आयुष्य बदलणार आहे. आयुष्यात काही परिवर्तन घडणार आहे. येणारा काळ खूप काही तुम्हाला देणारा असेल. त्यात नवीन बदल घडणार आहेत. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. मग जे काही परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान
आणि आनंदी असणार आहे. त्यासाठी स्वतःला तयार करा, सज्ज व्हा. स्वामी आईचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा. देव तुमच्या चिंताहरण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहे. तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आणि आशीर्वाद स्वीकार केले तर नक्कीच चमत्कार घडतील, चिंता संपतील, दुःख हरेल आणि आनंद मिळेल. जर तुम्हीही सहमत असाल तर होय म्हणा आणि स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे. स्वामी आई सांगतात, तुला ज्यांनी ज्यांनी रडवले आहे आता त्यांचे दिवस, ते त्रास भोगण्याचे आहेत, कारण त्यांनी तुला रडवून ते त्रास दिले आहेत. बाळा, माझा न्याय होतो. हो, कधी कधी उशीरही लागतो, तुला काळजीही करावी लागते, वेळही द्यावा लागतो, पण माझा न्याय होतो. इतकं लक्षात ठेव. शेवटी नियतीने हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवलाच. मग याला सोडू नकोस. अर्धवट जर सोडशील तर माझे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून थांबशील. म्हणून हा संदेश पूर्ण ऐकून घे. झोपण्यापूर्वी तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. ती गोड बातमी कधी कुणाला सकाळी मिळेल तर कुणाला ती सायंकाळी मिळेल तर कधी कुणाला 24 तासात मिळेल. ज्याच्या ज्याच्या भाग्यात ते लिहिले असेल ते त्याला नक्कीच मिळेल. देव म्हणतात, तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव. भगवंत कृपाळू आणि दयाळू आहे याचा अनुभव तू या 8 दिवसात घेणार आहेस. तुझ्या सुखात वाढ होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुम्हाला कधी कधी दुर्मिळ वाटते की ते मला मिळणार नाही. त्या गोष्टी अशक्य आहेत, पण देव तुमच्यासाठी ते सर्व काही शक्य करणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान आशीर्वाद घेऊन आलेला दिवस आहे. आज जो कोणी प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तियुक्त अंतःकरणाने माझा हा संदेश संपूर्ण ऐकेल त्यावर माझी कृपा निरंतर राहील. तू या क्षणापासून तुझ्या मनातली चिंता कुठे पळाली आहे याचा शोध घेशील. बाळा, होय, माझे बोल सत्य आहेत, कारण मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुला चिंतामुक्त करण्यासाठी आलो आहे. तू तुझ्या मुलाबाळांची काळजी करू नकोस. सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होईल. ते मार्गही सापडू लागतील आणि त्या मार्गावर चालत पुढे जा. ते सर्व काही बदल तुला हवे आहेत ते बदलही घडतील. तुझ्या चेहऱ्यावर मी ते हसू, ते आनंद पाहू इच्छितो. तू देवाकडे केलेल्या काही कर्मांची क्षमाही मागत आहेस. होय, मी तुला क्षमा कधीच केले आहे. ते सर्व काही दुःख, त्रास आता विसरून जाण्याची वेळ आली आहे. दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐक. तुझ्या जीवनात चमत्कार तू आकर्षित करशील. बाळा, हा बहुमूल्य संदेश मी तुला देत आहे. तुझ्या भयंकर चिंता जळून जातील. जे कोणी तुला त्रास देऊ इच्छितात ते हरतील आणि तुझे सुख तुझ्या पदरात येईल. बाळा, तू काही अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस ज्या गोष्टींनी तुला त्रास होतो. तुझे भविष्य सुंदर आहे, आनंदी आहे. तुझा प्रवास सुंदर आहे, मग तो सुरू ठेव. तुझ्या आयुष्यात तुला खूप काही असे प्राप्त होईल जे इतरांकडे नाही, पण ते तुझ्याकडे असेल. बाळा, कारण तू जी काही सेवा करत आहेस त्या सेवेने तुझा देव प्रसन्न आहे, तुझा गुरु प्रसन्न आहे. बाळा, माझ्या आशीर्वादाने तुझी अडकलेली सर्व कामे आणि सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. ती अडकलेली कार्ये पूर्ण होतील हा माझा आशीर्वाद. देव तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. तुम्ही जे काही ऐकत आहात ते सत्य मानून स्वीकार करा, कारण देव तुमच्या समोर येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही या संदेशाची निवड केली आहे. देवाने तुम्हाला इथपर्यंत आणले आहे, कारण देवाला तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगायचे आहे. कारण देव तुम्हाला अडचणीत पाहून खूप काही
मौल्यवान सांगण्यासाठी, महत्त्वपूर्ण सांगण्यासाठी आले आहेत की तुम्ही काळजी करू नये. तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण करावे, आपले कर्म योग्य प्रकारे करावे. जे काही आशीर्वाद येत आहेत ते योग्य वेळेवर येतील. तुम्ही आतापासून त्या सर्व गोष्टींची चिंता करू नये. सर्व काही योग्य वेळेवर होईल आणि तुम्हाला तुमचे आनंदही प्राप्त होतील. तुमच्या मार्गात तुम्हाला ते सर्व दिल्या जाईल ज्याची तुम्हाला इच्छा आहे. स्वामी भक्तीत आहात तर स्वामी भक्तीत दंग रहा. स्वामींचे श्री स्वामी समर्थ या जपाचे अत्यंत प्रभावी परिणाम तुम्ही आपल्या आयुष्यात बघत असाल तर निरंतर स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. तुमच्या वेदना दुःख हरण होतील, काही क्लेश संपतील, दुःख हरण होईल, चिंतामुक्त व्हाल आणि देवाच्या प्रेमात राहाल, आनंदात राहाल आणि देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल. जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर हा संदेश ऐकत आहात, त्यामुळेच तुमच्यापर्यंत देवाने हा संदेश पाठवला आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल. त्यांच्या हृदयातून चिंता नष्ट केल्या जातील. स्वामी माऊलीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त हो. त्यांच्या मुलाबाळांना सुख, संपत्ती, वैभव आणि आनंदाची ऊर्जा प्राप्त होऊन त्यांचे जीवन सुखद जाओ. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.